अकोट शहर पोलिसांनी आज मोठी कारवाई करत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडलं। नायलॉन पिशवीतील देशी दारूचे 138 क्वार्टर, मोटरसायकल आणि मोबाईल असा एकूण 91,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अकोट शहर पोलिसांनी अवैध दारू विरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेत आणखी एक मोठा यशस्वी अड्डा फोडला आहे। गुप्त माहितीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सापळा रचून डीबी पथकाने संशयिताची मोटरसायकल थांबवली। पंचासमक्ष चौकशी केल्यानंतर त्याचे नाव नारायण भिकाजी चंदन, वय वर्ष 45, राहणार बोर्डी असे समोर आले। पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या नायलॉन पिशवीची पाहणी केली असता 138 सीलबंद कोकण संत्रा देशी दारू क्वार्टर आढळले। यासोबतच काडी हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण 91,900 रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला। प्राथमिक तपासानुसार संशयित हा अवैध दारू वाहतूक करत असल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन अकोट शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू असून आरोपीकडून आणखी माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे आणि त्यांच्या टीमने ही जलद व अचूक कारवाई केली।